नमस्कार. आज आपण कवटाळी येथे आलेलो आहोत आणि या संत शांतीप्रभू संत एकनाथ महाराजांच्या पालखी महामार्गावरचं हे शेवटचं गाव आहे. आणि या गावामध्ये खरं तर झाडू संतांचे मार्ग या उक्तीप्रमाणे शेतकरी संघटनेचे नेते आज आम्हाला इथून जात असताना खरंच स्वच्छता करत आहेत. हे दिसलं जे बस स्टॉप असेल, रस्त्याच्या कडे स्वच्छता असेल, हे स्वयंस्फूर्ती करताना दिसत आहेत. तर आपण पाहू, त्यांना भेटू आणि बातचीत करू. संत एकनाथ महाराजांच्या पालखी मार्गावरचा हा मला वाटतं पंढरपूरच्या जवळचं शेवटचं गाव आहे. आणि रस्त्यावरची आम्ही जात असताना तुम्ही ही स्वच्छता करताना दिसताय. काय भावना आहे ते आपल्या? झाडू संतांचे मार्ग या उक्तीप्रमाणे आमच्या कवठे गावामध्ये परवा दिवशी संत शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची पालखी सारनाथपासून येत असते मुक्कामी. आणि या पालखीच्या निमित्तानं आम्ही सगळा गाव आता आज पूर्ण झाडून काढलेला आहे. 4था दिवस आहे आमचा आज कामाचा. गावामध्ये कुठेही धूळ नाही, कुठेही खड्डा नाही, सगळे खड्डे बुजून टाकलेले आहेत. सर्व सहकार्याच्या माध्यमात सर्व सहकार्याच्या वतीनं संत आपल्या घरामध्ये येत आहेत. आणि मग संत घरी येत आहेत म्हणल्यावर दिवाळी दसऱ्याप्रमाणे संतांचं स्वागत करणं आमचं कर्तव्य आहे. आणि म्हणून अगोदर गावातली घाण काढायची आणि मग बाकीच काय असेल ते बघायचं. त्याच्याप्रमाणे आम्ही आता ही 2-3 दिवस झाला आम्ही स्वच्छता करतोय. मोठा आनंद उत्सव असतो. वारकरी लाखो वारकरी येत आहेत. एक आनंद क्षण आहे म्हणलं तर काय ठरणार. वारकऱ्यांच्या सेवेसाठी तुमचं गाव, ग्रामस्थ आणि तुम्ही राजकीय सगळे पदाधिकारी सज्ज आहात. हो, आम्ही आता एकनाथ महाराजांच्या पालखीचं स्वागत करायला आतुर झालेलो आहे. आमचे सगळं गावाचे सगळं नेते मंडळी, ग्रामस्थ सगळेजण आम्ही आता सज्ज झालेलो आहे पालखीच्या ह्यासाठी स्वागत करता. म्हणजे आता फक्त ग्रामस्थांना येणाऱ्या वारकऱ्यांचीच आतुरता आहे. वारकऱ्यांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा मानली जाते आणि त्याच सेवेसाठी संपूर्ण गाव हे आतुर झालेलं आहे. आपलं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.